नमस्कार, मी संतोष. आपण पाहता स्टार बुलेटिन टाइम्स. स्टार बुलेटिन टाइम्समध्ये आपलं सर्वांचं प्रथमतः सहर्ष स्वागत. आज आपण निरगुड सर या ठिकाणी आलेलो आहे. निरगुड सरमध्ये म्हटलं की दिलीपराव वळसे पाटील यांचा बालेकिल्ला. या बालेकिल्ल्यामध्ये जनतेची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. आणि 2 दिवसाआधी तुम्ही पाहिलं असेल, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं. आणि एक कणखर असं नेतृत्व महाराष्ट्राचं हरपलं. आणि दादा हे तसं जर बघायला गेलं तर कार्यकर्त्यांना एक पोरकं करून गेलेले आहेत. आणि सामान्य माणूस असो किंवा कोणताही वर्ग कार्यकर्ता असू द्या, सगळ्यांच्या मनामध्ये दुःखाची भावना झालेली आहे. आणि टोटल महाराष्ट्राचे कार्यकर्ते दुःखी झालेले आहेत. तर त्याच याच्यात जिल्हा परिषदाची निवडणूक आणि पंचायत समिती पण आहे. या निवडणुकीमध्ये आपण निरगुड सरमध्ये जे वयस्कर बसलेले आहेत बाबा, या बाबांकडून आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर बाबा नमस्कार. नमस्कार. इथलेच का तुम्ही? हा, कसं काय वातावरण जिल्हा परिषदेचं निवडणूक? विवेकदादा वळसे पाटील, अरुण भाऊ गिरे, बरे बरे बरे. कसं कोण येईल? कोणता आवडता उमेदवार चांगला आहे? कसं सांगावं हा? वळसे पाटील येईल. वळसे पाटील. वळसे पाटील तर आता त्यांचं कार्यच आहे निरगुड सर मध्ये. हा, मग तो येईल. अरुण भाऊना चान्स दिला तर ते काम नाही करणार का? येईल ना, अरुण भाऊ येईल. बस. दोन्ही आणायचे, हा, एकच निवडायचं आणि 2 कायला? अरुण भाऊ येईल. मग आता पंचायत समितीमध्ये 3 उमेदवार आहेत. एक स्वतःताई ढोबळे, एक सुनंदाताई ढोबळे, एक मुक्ता लबडे. कोण वाटतंय तुम्हाला पंचायत समितीमध्ये? ते नाही सांगता येणार. काय म्हणताय? बाबा नमस्कार. नाही बा, आपल्याला तिकडे तुम्ही का बरं नाही? अहो आता तुम्हाला मतदान करायचंय. मतदान करणार ना? तिकडे पुढे जा. मतदान नाही करणार का बरं? केलंच नाही कधी. नाही, पुढे जाऊ द्या, पुढे जाऊ द्या. बाबा नमस्कार. नमस्कार. कसं काय? बरे बरे. वय झालं आता, म्हातारी झाले, घरी आराम करावा. हा, मग मस्त आहे. मग निवडणुकीला मतदान करायला जायचं का नाही? हा, मग जायचं ना. वळसे पाटील. मग आम्ही नाव सांगायच्या आधी तुम्ही नाव सांगू. मग आमचा गावचा माणूस आहे. आम्ही काय इकडे तिकडे हिंडतो. आता गावचा माणूस आहे म्हणलं, जिकडे तिकडे गेला गावचा उमेदवार म्हणलं त्यालाच प्राधान्य. हा, मग कोणी बी तेच आहे ना वाक्य. मग अरुण भाऊ कामं नाही करायची का? ते पुढचं काय सांगतंय? अजूनपर्यंत काय केलं ते? पंचायत समितीमध्ये श्वेता ढोबळे, सुनंदाताई आहे, इथं मुक्ता लबडे, ते डोबळे आपले घड्याळवाले. घड्याळवाले, सुनंदाताई ढोबळे, त्यांना पसंती. बाबा कसं काय? निवडणूक मला सगळं केलेलं काय म्हणले? निवडणुकीमध्ये आम्ही सगळं करून बघितलंय. काय नाही, आमचं फुकट आहे सगळं. काय काय केलं तुम्ही असं? पुढं मारामाऱ्या केल्यात. मारामाऱ्या केल्या? मारामाऱ्या केल्यात. कधी? अहो याच्या पुढच्याला वरल्याला कधी पण? त्याला लय बास कोणच्यासाठी मारामाऱ्या केल्या? पाटला करता. पाटला करता? हा, पण पाटलांना निवडूनच आणलं. निवडून चालले. फटकावलं मी स्वतः या काठीने. काठीनी? हा, मग आणखी काय करू यांच्या करता? मग आता या जिल्हा परिषद मग कोणी निवडून? ते नाही सांगते. अरुण भाऊ आहे का विवेक दादा? ते नाही सांगतात मला. कोणी माणसाचं कोण धनी नाही कोणच्या. पण मी माझा धनी होतो तर मी लाख केलं, लाखाची खाक केली. खाक केली, पण निवडून आणलंच. निवडून आणलं दोन्ही बी मग. भाऊ. म्हणजे तुमचं योगदान निवडणुकीमध्ये लय मोठं राहिलं. मोठं नाही, मग मारा बार वस्तू नाव खाली करायचं ना. हा, तो ना ज्याच्या अंगावर गुलाल नजर पडते तो ठोका टाकायचा. गुलाल म्हणजे नजर पडेल त्याला ठोका टाकायचा. ठोका टाकला, मी टाकलाय. तुम्ही टाकला? हा, माझं आणखी काय करू? एका ठोक्यात वळ वाटायचा का? पण तर ते काय बात आहे, माझं मला माहिती. आणि त्यांनी काय विचारलं नाही बसून. पण तो काळच वेगळा होता ना. वेगळा काळात तुला सांगतो आता. त्याचा खूप जवळचा मित्र. हा. हा, सांगतो ते खरं सांगतो. त्याचा जवळचा मित्र त्याचा. आम्ही निवडणुकीला गेलो. मुंबईत मी आलोय. मुंबईहून? हा, निवडणुकी करता. हा. आणि फक्त अवसरीचा एक माणूस आहे. काय त्याचं नाव आपलं जगन्नाथ शिंदे का कोण? जगन्नाथ शिंदे. हा, ते हाय त्याला कोणाला माहिती विचारा. तो इकडे जायचा आणि मी इकडे जायचा. तो इकडे, मी त्याच्या मागे जायचा. हा. आणि खुनवा खुनवी. इथे येऊन पाटलाला सांगितलं, म्हणलं तो कोण माणूस होता म्हणला लय मोठा माणूस, लय मोठा माणूस. हा. म्हणलं केवढा?
अरे म्हणलं मी त्याच्या मागे या खाय म्हणलं पेटव धरून म्हणलं त्याला पेटव म्हणलं माग बोर ना बघ तुम्ही आता खेळच करून टाकला नकोच म्हणलं तो आणि जाऊ दे तुम्ही उठा बोमा. त्याला कसं काय वाटतं जिल्हा परिषद विवेकदादा वळसे पाटील आहे अरुण भाऊ गिरे आहेत, परत उमेदवार पण दादांना पसंती चांगली. दादा ना आहे आता निरगुड सर गाव म्हणलं गावाचं मतदान असतं आता त्या बाबांनी लय उचल टाकली हा? जवळचे आहेत ते. जवळचे आहेत बाबा, जवळचे आहेत का जवळचे आहेत. आपण जवळ्याला आल्या बोलले असते तर लय भारी काम झालं असते. नाही इथं इथं चालणार दादांना चालणार. 10,000 आपला जिल्हा परिषदेचा विषय पंचायत समितीमध्ये आता तुम्हाला पंचायत पण त्यांच्याच याचा उमेदवार त्यांच्याच उमेदवार राहणार चालणार. आता जी सुनंदाताई डोबळे हा चालणार कारण जी आता दादांच्या मागची ती त्यांना देणार नाही. बदली होणार आहे का थोडं. भाऊ तुम्हाला काय वाटतं आम्हाला तेच वाटतंय हो. तुम्हाला आता तुम्ही इथले म्हणलं तुम्हाला तेच वाटणार आहे तुम्ही कुठं वेगळं सांगणार आहे? आमची इथंही जवळची. आम्ही जवळच आहे पण तुम्ही कुठं वेगळं सांगणार आहे साहेबांचं तालुक्यामध्ये काम आहे, गावाला बी योगदान चांगलं आहे. चांगले पुढं तिथं आम्ही त्यांच्या माग ठामपणे आम्ही उभे, गाड्या सोडायचं, कुठं जायचं नाही. गाड्या सोडून जायचंच नाही जायचं नाही. हा घ्या घ्या बाई. कसं काय वातावरण चांगले आहे चांगले. चांगलं म्हणजे कसं आहे जिल्हा परिषदेचं जिल्हा परिषद आहे ना पंडित दादा तेच आणि अरुण भाऊला जर संधी दिली ते करणार नाही काम कामाचं नाही का म्हणजे आपण पहिल्यापासून त्यांना करतोय त्याच्यामुळे हे निरगुड सर म्हणले आता साहेबांचा बाले किल्ला आहे बाले किल्ल्यामध्ये सगळं ते होणारच मतदान मग ते बाले किल्ल्यामध्ये बघू आता कसं काय जरा विचारतो अजून इकडे काही वयस्कर वयोवृद्ध बसलेले आहेत. बाबा नमस्कार. नमस्कार बोला. इथलेच का तुम्ही निरगुड सर. कसं काय वातावरण दिलीप पाटील. आम्ही नाव सांगायच्या आधी तुम्ही बरोबर आहे. आम्ही त्यांचे सच्चे कार्यकर्ते. आपण दिलीप वळसे पाटील उमेदवारीला उभे नाही त्यांचे पुतणे आहेत. अहो पुतणे जरी असले तरी त्यांचंच घराणे आहे. हा त्यांचंच आहे सर्व. आणि येणार ते दिलीप वळसे पाटलाचाच कार्यकर्ते निवडून येणार. जिल्हा परिषद येणार आणि पंचायत समिती येणार. आणि मग ते ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला वळसे पाटलांना का बरं मत ते कसं आहे का थोडा कार्यकर्ता गाव पातळीवर चालला झालंय. विधानसभेला कमी पडली निरगुड सर मधून. अहो मग आता पवार साहेब त्यांचे सच्चे भक्त होते ना. पवार साहेब सोडल्यामुळे थोडं गावाच्या त्याचा थोडा इफेक्ट झाला. हा इफेक्ट झाला. कारण काय राज्य पातळीवर सत्तेशिवाय शान पण नाही. त्यासाठी सत्ता असेल तर सर्व आहे ना. सत्ता असेल तर शहाणपण येत. मग त्यासाठी सत्तेत लोकांचे काम करण्यासाठी आता ते मागचा राग शरद पवार सोडलं मग तो माग राग विसरला का आता वातावरण एकदम चांगले झालेले आहे. वातावरण चांगले अजित दादा आपल्या जीवाला लागून गेले गेले हो. वाईट झालं ते. कारण असा सगळ्यांना महाराष्ट्रालाच पोरक करून गेले. कार्यकर्ता असा होणे नाही. अजित दादा सरकार नाही खनखर नेतृत्व खर नेतृत्व एक नंबरचं आणि हसमुख चेहरा कधी पण हो. त्यांचं किती गुण गायलं तरी कमीच. कमी असं नाही ना. महाराष्ट्राला होणच नाही. हे बघा R.R. पाटील तुमचे एक ते मुख्यमंत्री कोण विलासराव देशमुख आणि हे आताचे अजितदादा हे अल्पवयात जे गेलेली माणसं आहेत पण एक नंबरचे कार्यकर्ते होते ते. एक नंबरचे कार्यकर्ते. बाबा तुम्हाला काय वाटतं आता आम्हाला काय सांगायचे तुमच्या टायमाला राजकारण कसं होतं? आमच्या मला राजकारण स्वच्छ आणि निर्मळ होत सगळं. आता सगळा चिवडा चिवडा झाला. हा भेळ झाली सगळी. वेळ काय म्हणले बाबा? नावाला पक्ष येत नाही तर खुर्ची साधून घ्यायची फक्त एवढंच राजकारणी. फक्त नावाला सगळा बेचव झाली खिचडी. खुर्चीसाठी काही करायचं. काही करायचं तरी माणूस उमेदवार म्हणलं का मतदान तर काय निवडून द्यायचं. 3 मतं झाली का 2 मतावाला आला निवडून. 3 मतं दिली का 2 वाला आला निवडून. 3 मतं दिली का 2 वाला आला निवडून. मग कसं आता जिल्हा परिषदेला का विवेक दादा येतील का अरुण भाऊगिरी येतील नाही तसं नाही सांगते ते काही. नाही सांगता येतं. माणसाचा कल कधी कुठं जायचं ठाम सांगू शकतो. बाकीच्या अंदाज काही करत नाही. थांबावं बाकीच्यांचा विषय घ्यायचे काय. तुम्ही थांब आहे बाकी काय वाटतंय तुम्हाला? आता या तरुण मुलगा भेटलेला आपल्याला आता त्यांची जरा प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय होते विषय कसा आहे माहितीये का? कसं आहे एक मताहून येऊ शकतं. बरोबर आहे का नाही? मग समजा आता आपली स्वतः डोबळे अरुण ते गिरे बरोबर आहे का नाही? तसं मला बाहेरून साला आलेलं आहे अरुण गिरे तर स्वतः डोबळे याच्या दोघातून कोणतरी येईल. म्हणजे आज आम्ही फक्त
चर्चा होते निरगुड सर मध्ये. नाही मला काहीच नाही चर्चा होत, पण मला ते बाहेरून कळलेली आहे. पण तो विषय नाही, पण कसं आहे चार, पण मला असं तरी वाटतं आमचे बंटी दादा येते. बंटी दादा येतील असं 100% वाटतंय. 100% वाटतं. बाबा तंबाखू मळीचा काय मला ना काय म्हणता तंबाखू मळीचा कसं काय निरगुड सर मध्ये कोण येईल? दादा येणार ना बंटी दादा आणि अरुण भाऊना संधी दिली तर ते काय कामं नाही करायची का हो? करतील ना इथून महागाई केली ना त्यांनी केली. कोण म्हणते? बंटी दादा फिक्स. हा. आणि पंचायत समितीमध्ये ढोबळे. सुनंदाताई ढोबळे, श्वेताताई ढोबळे, बीजेपीचा आता नवीन चेहरा आलाय मुक्ता लबडे. आहे कोणतरी येईलच ना एक जण कोणतरी एक जण येईल. येणारच आहे. तरी ही घेतली आपण वयस्कर माणसांची प्रतिक्रिया. तरी बघूया येणाऱ्या काळामध्ये आता 7 तारखेला मतदान होईलच आणि 9 तारखेला निकाल लागेलच. आता हा दिलीपराव वळसे पाटलांचा बालेकिल्ला असल्यामुळे सगळे वयोवृद्ध लोक आहेत की वळसे पाटलांना मानणारा वर्ग आहे आणि निवडणुकीमध्ये काय होतं हे आपल्याला 9 तारखेला कळेल. कॅमेरा पर्सन शुभम सह संतोष, स्टार बुलेटिन टाइम्स, निरगुड सर.